तुम्ही पाहत आहात पुणे मराठी 24. पुण्यातील मोठी बातमी. जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगाची तपासणी, उपचार व कारणे याबाबत जनजागृती करण्यासाठी युरोकुल हॉस्पिटल येथे गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युरोलॉजिस्ट व युरोकुल हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी कर्करोगासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती दिली. नुकताच त्यांना युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून प्राध्यापक महेंद्र भंडारी USI मेडल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, युरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी, रोबोटिक सर्जन डॉक्टर अमित होसरमन्नी व युरो ऑन्को सर्जन डॉक्टर रोहित देशपांडे यांनी कर्करोगावरील आधुनिक उपचार पद्धतींबाबत माहिती दिली. ही पत्रकार परिषद युरोकुल हॉस्पिटल, मुंबई पुणे महामार्ग, बाणेर येथे पार पडली. 60 वर्षानंतर होयाचे चान्सेस खूप जास्ती असतात आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याची इन्सिडेन्स रेट पण वाढतात. काळजीसाठी असं प्रोस्टेट कॅन्सरची स्पेसिफिक काही सिम्पटम नाही आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे सगळं पुरुषांना ब्लड टेस्ट करायचं बहुत गरज आहे. अवेअरनेस म्हणजे सगळ्यांना एक 60 वर्षानंतर एक रुटीन ब्लड चेकअप मध्ये एक सिरम PSA म्हणून नावाची टेस्ट पण करावं लागतं. जसं पण आता पुरुषांना कसं असतं की जे वयानुसार जी गाठ असते, प्रोस्टेटची गाठ आणि कॅन्सरची गाठ जी असते, त्यांचे दोघांचे सिम्पटम्स बघितलं गेलं तर ते सारखेच असतात. ठीक आहे, असं नाही आहे की आपण हे इग्नोर करत गेलं पाहिजेत की वयानुसार गाठ आहे म्हणून आपल्याला हा त्रास होतो आहे, असं नाही. जेव्हा पण त्रास आढळतो आपण आपल्या युरोलॉजिस्ट किंवा फिजिशियनला भेटलं पाहिजेत, प्रोस्टेटचा तपास केला पाहिजे. जमलं तर काही असं आढळत आहे की तपासणीमध्ये काही प्रोस्टेटच्या याच्यामध्ये काही कॅन्सरची शंका आहे तर आपण हा PSAचा टेस्ट, पुढे MRI, बायोप्सी ही करायला पाहिजे. तर सिम्पटम्स असले तर आपण मिस नाही करायचं आणि घरी कोणाला कॅन्सर असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर आपण डेफिनेटली अर्ली एजमध्ये हा PSA टेस्ट वगैरे करणं चालू करा. किडनी कॅन्सरबद्दल मला वर्ल्ड कॅन्सर डेच्या अनुषंगाने हेच म्हणायचं आहे की किडनी कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये पण डिटेक्ट झाला तरी पण पूर्ण किडनी काढण्याची गरज नाही आहे. लेटेस्ट आपल्याकडे रोबोटिक टेक्नॉलॉजीनी जे पार्शियल नेफ्रेक्टमीचं ऑपरेशन आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण किडनी ऑलमोस्ट 50 to 60% वाचवू शकतो आणि ह्याच्यामुळे किडनी फेलियरमध्ये जाण्यापासून आपण बऱ्याच जणांना वाचवू शकतो. हा माझा मेसेज आहे. किडनी कॅन्सर होण्याच्या मागची कारणं मेनली आहेत हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचा वाढ होणे, ओबेसिटी म्हणजे वजन जास्त वाढणे आणि तिसरं आहे स्मोकिंग. तर हे 3 मेन कारणं आहेत किडनी कॅन्सर होण्याची आणि हा कॅन्सर रुटीनली अल्ट्रासाऊंड किंवा CT स्कॅनमध्ये आढळला जातो आणि कुठल्याही वयाच्या गटामध्ये आढळला जातो.